ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायाकडे वळत आहोत. 11व्या अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग. आपण आधी सर्व श्लोक समजून घेऊ, वाचून घेऊ आणि मग निरूपणाकडे वळूया. 11.4 मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुम इति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. भाषांतर एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्याकडून. हे प्रभो, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया ते मला अमर्याद विश्वरूप दाखवा. 11.8 न तु मां शक्यसे द्रष्टुम् अनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्. परंतु तू माझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग ऐश्वर्य पहा. 11.15 अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वान् उरगांश्च दिव्यान्. अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवदेवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतोय. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो आहे. 11.26 आणि 27 अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमांगैः. स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्रपुत्र भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धेही तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकाचा चुराडा झाल्याचे मला दिसले आहे. 11.28 यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात, त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. 11.29 यथा प्रदीप्तं जनलं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः. ज्याप्रमाणे पतंग आपल्या विनाशाकरिता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात, त्याचप्रमाणे हे सर्व लोक द्रुतगतीने भराभर तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचे मी पाहत आहे.
11.32 श्री भगवान उवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्त ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येव स्थितः प्रत्यनिकेषु योधाः. श्री भगवान म्हणाले, जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त, पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे. 11.33 तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रुं भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यशप्राप्ती कर. शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सव्यसाची, युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. 11.41-42 सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोऽथवाप्युच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहम् अप्रमेयम्. मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण हे यादव हे मित्र असे अनादराने संबोधले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात, तर अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत, माझ्या त्या सर्व अपराधांची क्षमा कर. 11.55 मत्कर्म कृन्मत् परमो मद मत्कर्म कृन्मत् परमो मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पांडव. हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रित्यर्थ काम करतो, मला आपल्या जीवनाचे परमलक्ष्य मानतो आणि सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. तर आपण निरूपणाकडे वळण्यापूर्वी आणि हे श्लोक समजून घेण्यापूर्वी आपल्या गुरुपरंपरेचे आशीर्वाद घेऊया. ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमां विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने. तर मंडळी, आपण मागच्या वेळेला 10वा अध्याय समजून घेतला, विभूती योग, ज्याच्यामध्ये भगवंतांनी अर्जुनाला त्यांच्या विविध विभूतींबद्दल, म्हणजे त्यांच्या अ, भौतिक संपदेबद्दल सांगितलं.
इथे 11व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला त्यांच्या पारलौकिक समृद्धतेबद्दल, पारलौकिक संपदेबद्दल आणि पारलौकिक ऐश्वर्यांबद्दल समजून सांगतात. आणि अर्जुन ज्या वेळेला भगवंतांकडे विनंती करतो की मला तुम्ही तुमचं विश्वरूप दाखवा, तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला ह्या गोष्टीची जाणीव असते की ती भगवंतांनी जर कृपा केली तरच आपल्याला त्यांचं हे विश्वरूप दिसणार आहे. आपण बघतो की दुसऱ्या अध्यायापासून अर्जुनाचा भगवंतांकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत चाललेला आहे. सुरुवातीला भगवंत म्हणजे केवळ त्यांचे एक मित्र आणि थोडेसे जाणकार मित्र इथपर्यंतच अर्जुनाची भगवंतांची ओळख होती. म्हणजे कधी कधी असं होतं की आपल्याला काही गोष्टी समजत नाही, मग आपण आपल्या जाणकार मित्राकडून थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्याशी चर्चा करतो. तशाच प्रकारचे संबंध अर्जुन आणि भगवंतांमध्ये दुसऱ्या अध्यायाच्या दरम्यान आणि पुढे थोड्या वेळ बघायला मिळतं. परंतु जसं जसं भगवंतांची कीर्ती, भगवंतांची कृपा अर्जुनावर व्हायला लागते, तसं तसं भगवंतांकडे बघण्याचा अर्जुनाचा दृष्टिकोन पण हळूहळू बदलत चाललेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून तो सुरुवातीलाच भगवंतांना सांगतो की तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं विश्वरूप दर्शन मला बघण्यासारखं आहे, माझ्यामध्ये एकतर ती योग्यता आहे किंवा माझ्याकडे ती शक्ती आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही मला ते तुमचं अमर्याद विश्वरूप दाखवा. बऱ्याच वेळेला आपण अ, काही आस्तिक आणि काही नास्तिक लोकांमध्ये जेव्हा तर्कवितर्क होतात, त्यावेळेला आपल्याला जाणवतं की भगवंतांचे विषयी काहीही माहिती नसताना अनेक वादविवाद लोक करत असतात. आणि आपल्याला असं पण काही नास्तिकवादी लोक भेटतात की जर भगवंत दिसत असते तर दिसले असते, नाही नाही दिसत आहे म्हणजे ते नाहीच आहेत. असे अनेक प्रकारचे तर्कवितर्क होत असतात आणि त्यावेळेला या गोष्टीचा संभ्रम असतो, या गोष्टीचं अज्ञान असतं की भगवंत म्हणजे काय आहेत हे आपल्याला ते वितर्क आपण करत बसतो. तर त्यावेळेला असं जेव्हा आपण भगवंतांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला अर्जुनाने जी भूमिका घेतलेली आहे आदराची आणि प्रेमाची, तशी भूमिका आपली देखील असायला पाहिजे की भगवंतांची जर कृपा झाली तर आपल्याला अ, भगवंत समजू शकतात. आपण जर करुणेस पात्र असू तरच भगवंतांची करुणा मिळणार आहे. पुढे याच गोष्टीचं अनुमोदन करून भगवंत अर्जुनाला सांगतात की तुला तुझ्या या भौतिक नेत्रांनी तू माझं विश्वरूप बघू शकणार नाहीयेस. तुला विश्वरूप बघण्यासाठी दिव्य दृष्टीची आवश्यकता पडेल आणि ती दिव्य दृष्टी मी तुला देणार आहे. म्हणजे जोपर्यंत भगवंत आपल्यावर कृपा करून आपल्याला दिव्य दृष्टी देत नाही, तोपर्यंत आपल्याला भगवंत दिसतच नाही. कारण की भगवंतांची मायाशक्ती जी आहे ती अ, त्यांचं भगवत तत्व आपल्यापासून झाकून ठेवते, जेणेकरून आपल्याला भगवंत समजतच नाही. म्हणून आपण पण भगवंतांची प्रार्थना करायला पाहिजे की आम्हाला तुम्ही अशी दृष्टी द्या की जेणेकरून आम्ही तुम्हाला बघू शकू. आणि ज्या वेळेला भगवंत त्यांचं दर्शन, विश्वरूप दर्शन दाखवायला लागतात, तर ह्या अध्यायामध्ये त्याचे तीन टप्पे आहेत. सर्वात प्रथम भगवंत अर्जुनाला सांगतात की तू माझ्या या रूपामध्ये काय काय बघू शकतोस. मग भगवंत त्यावेळेला सांगतात की आपल्या या अ, वैदिक परंपरेमध्ये ज्या सगळ्या उच्च कोटीचे व्यक्तिमत्व आहेत, देवता आहेत,
त्या सगळ्या देवता ऋषी वगैरे म्हणजे भगवंतांचं रूप आहे, भगवंतांचे अंश आहेत ते सांगतात. तर 10व्या अध्यायामध्ये ज्यावेळेला ऐश्वर्य भगवंतांनी आपली संपदा सांगितली, त्यावेळेला अनेक महत्वाची नावं भगवंतांनी घेतली. जसं सांगतात की अ, अ, सगळ्या ऋषींमध्ये मी नारद आहे, सगळ्या नरांमध्ये मी नराधीप आहे, किंवा मी सगळ्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मी जान्हवी म्हणजे गंगा आहे वगैरे. हे सगळं ज्यावेळेस जे भगवंत सांगतात, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अर्जुनाला तिथे विश्वरूपामध्ये बघायला मिळतात. तर 15व्या श्लोकामध्ये भगवंतांचं जेव्हा विश्वरूप दर्शन दिसतं, त्यावेळेला अर्जुन ते सांगतोय की त्याला काय दिसतंय. तर तो बघतो की सगळेच देव देवता ते भगवंतांमध्ये त्याला दिसत आहेत. एकाच शरीरामध्ये सगळ्या देवता दिसत आहेत. मग त्याच्यामध्ये कमलासनावर बसलेले ब्रह्मदेव दिसतात, भगवान शंकर दिसतात, सगळे ऋषी दिसतात, आणि अलौकिक सर्प पण दिसतात. तर अलौकिक सर्पांमध्ये मागच्या वेळेला आपण कोणत्या सर्पाचं नाव घेतलं होतं? कोणाला आठवतंय का? वासुकी. येस, वासुकी. तर हे सगळे सर्प, सगळे देवता, सगळे अर्जुनाला भगवंतांमध्ये दिसतात. आणि पुढे भगवंतांच्या विषयी ज्या वेळेला अर्जुन सांगतो की त्याला काय काय दिसतंय, तर त्यावेळेला तो सांगतोय की जेव्हा सहस्त्रो लक्ष सूर्य जेव्हा एकत्र अ, आकाशामध्ये उगवतील, तर त्याची जो लखलखाट असेल, त्याचे जे तेज. प्रकाशमान जेवढं ते असेल, जेवढं तेज असेल, त्याच्याही पेक्षा कितीतरी जास्त तेज त्या भगवंतांच्या विश्वरूपामधून अर्जुनाला ते दिसत असतं. आणि आपण बघतो की आपण सूर्याकडे नुसते डोळे लावून जरी बघितलं, तर आपण एखाद दुसरा सेकंद पण बघू शकत नाही, लगेच डोळ्यातून टचकन पाणी यायला लागतं. आणि एवढं तेज अर्जुन सहन करू शकतो, कारण की भगवंतांनी अर्जुनाला ती दिव्य दृष्टी दिलेली आहे. म्हणजे आपण बघतो की ज्या वेळेला सूर्यग्रहण लागलेलं असतं, त्यावेळेला सूर्याचं तेज जेव्हा त्या सूर्याच्या कडांमधून दिसत असतं, ते प्रचंड तेज असतं, आणि त्याच्याकडे आपण जर बघितलं तर आपले डोळे खराब होऊ शकतात. म्हणून आपण ते काळ्या केलेल्या काचा किंवा गॉगल ग्लासेस किंवा या काही विशेष उपकरणांमधून ते बघतो. तर मग असे जेव्हा लक्ष आणि करोडो सूर्य ज्या वेळेला एकाच वेळेला उदित होतील, त्याची त्याचं प्रचंड तेज असणार आहे. आणि ते तेज बघण्यासाठी म्हणून अर्जुनाला भगवंतांनी दिव्य दृष्टी दिली. आणि मग भगवंत अर्जुनाला आणखीन सांगतात की या रूपामध्ये हे सगळं तर काही दिसेलच, परंतु त्या व्यतिरिक्त तुला तुझं भविष्य देखील तू या रूपामध्ये बघू शकतो. मग त्यावेळेला माझा पट्टा आण का तुला. माझा पट्टा तिकडे ठेवलाय तो. पट्टा. त्यावेळेला अर्जुन मग 26व्या श्लोकामध्ये, 26 आणि 27व्या श्लोकामध्ये अ, वर्णन करतायत की स- दोन्ही पक्षांमधले अ, सगळे योद्धे ते भगवंतांच्या मुखामध्ये प्रवेश करतायत. मग त्यामध्ये धृतराष्ट्रपुत्र आहेत, भीष्म आहेत, द्रोण आहे, कर्ण आहेत, आणि त्यांच्याही म्हणजे अर्जुनाच्याही पक्षातले सगळेच्या सगळे योद्धे हे त्यांच्या मुखामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. आणि जसं आपण काही उग्र रूप बघतो किंवा राक्षस वगैरे बघतो की ते एखाद्या नरसंहार करतात, नरभक्षण वगैरे करतात, त्यावेळेला कसं त्यांच्या दातांमध्ये अ, ते डोके वगैरे अडकलेले असतात, तसं भयंकर रूप तिथे अर्जुनाला दिसतं की ते सगळे
च्या सगळे भगवंतांच्या मुखामध्ये असे व्हॅक्युम, कसं आपण व्हॅक्युमने ओढलं की सगळी घाण निघून जाते, तसंच भगवंतांच्या मुखामध्ये ते सगळे प्रवेश करत असतात. आणि ते ते सगळं रूप इतकं भयंकर असतं की अर्जुन तिथे घाबरायला लागतं की हे काय दिसतंय सगळं मला. आणि याविषयी वर्णन करताना त्यामध्ये दोन अनालॉजीज दिलेल्या आहेत, दोन उदाहरणं दिलेली आहेत की हे लोक कसे चालले आहेत भगवंतांच्या तोंडामध्ये. तर ते दोन श्लोक फार सुंदर आहेत, तर आपण ते पुन्हा एकदा वाचू. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राणि अभिविज्वलन्ति. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात, त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. आणि दुसरं उदाहरण दिलेलं आहे ते, यथा प्रदीप्तम ज्वलनम पतंगा विशन्ति नाशाय समृद्ध वेगा तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्ध वेगा. ज्याप्रमाणे पतंग आपल्या विनाशाकरिता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात, त्याचप्रमाणे हे सर्व लोक द्रुतगतीने भराभर तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचे मी पाहत आहे. तर भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये सांगितलं आणि 11व्या अध्यायामध्ये पण पुन्हा त्याचं पुनरुच्चार केलेला आहे की भगवंत सांगतात, कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो. म्हणजे मी काळ रूप आहे आणि ह्या सगळ्या लोकांना गिळण्यासाठी मी इथे आलोय, किंवा कंबावना कायम मी इथे असतो. काळ काही कधी कोणाचं सांगून येत नाही, त्यामुळे तो केव्हाही कुठेही असतोच. आणि भगवंतही त्याचप्रमाणे काळ रूपाने कायम अस्तित्वात असतात आणि कोणत्याही क्षणी कोणाचाही काळ येऊ शकतो. तर तो काळ जरी सारखा असला सगळ्यांसाठी, सगळ्यांचाच विनाश होणार आहे, परंतु एका भक्ताचा जेव्हा अंत होतो, त्यावेळेला त्याला जे उदाहरण दिलंय तर म्हणजे नदीचं जसं एखाद्या समुद्रामध्ये विलिनीकरण होतं, त्याप्रमाणे सगळ्या भक्तांचा अंत असतो, मृत्यू तसा असतो. कारण की ते सहज असतं आणि ते तसंच होणार असतं की म्हणजे भक्तांचं गंतव्यस्थान जे आहे ते म्हणजे भगवंतांच्या चरणाशी लीन होणं. आणि ते एक अतिशय साहजिक आहे की एक नदी सागरामध्ये मिळणं. आणि आपण बघतो की नदी ज्या वेळेला वाहत वाहत सागरामध्ये जाते, तर नदी जिथून जिथून जाते ती सगळीकडे कल्याण करत जाते. तिथली आसपास सगळी जीवसृष्टी, तिथले झाड, तिथलं शेत, सगळंच्या सगळं भरभराट करून जाते ते. आणि भक्त पण असेच असतात की ते जरी त्यांचाही अंत होणार आहे आणि जे नरकंटक आहेत त्यांचा पण अंत होणार आहे, परंतु दोघांच्या अंतामध्ये हाच फरक आहे की जेव्हा भक्त जातात त्यावेळेला अ, त्यांच्या संपर्कात जे लोक येतात त्या सगळ्यांची ते उद्धार करत जातात. आणि दुसरं जे उदाहरण दिलं आहे की जे लोक भक्त नसतात, ते म्हणजे त्यांचा अंत एखाद्या दीपामध्ये, जसा एखादा पतंग जळून खाक होऊन मरतो, त्याप्रमाणे त्याला उपमा दिलेली आहे इथे. तर त्यांचा तो मृत्यू असतो एकतर म्हणजे अकस्मात असतो, त्याचा कोणालाही उपयोग होत नाही आणि अतिशय वाईट असा अंत असतो, अतिशय क्लेशदायक, अतिशय दुःखदायक अंत असतो आणि तो केवळ आणि केवळ भ्रमामुळे झालेला असतो. तर त्या ज्योतीकडे, त्या दीपाकडे तो पतंग आकृष्ट होतो आणि आणि ते आकर्षण काही असं साहजिक नसतं, सहज नसतं. तर केवळ एक भ्रम असतो आणि त्या भ्रमामध्ये त्याला असं वाटतं की इथून काहीतरी उजेड आहे, काहीतरी खायला आहे, काय असेल काही कल्पना नाही का ते
एका दीपाकडे ते आकर्षित होतात, परंतु त्या मध्ये त्यांचा अंत अतिशय क्लेशदायक होतो. म्हणून आपण भक्त व्हावं, जेणेकरून आपल्याला एक मृत्यूचं भय न राहता आपण शांतपणे, जसं नदी एखाद्या नदीचा प्रवाह जसा एखाद्या समुद्रामध्ये मिळतो, तसाच आपला पण मृत्यू व्हावा. आणि आपण जाता जाता ज्यांच्याशी संपर्क येईल त्यांना भगवत भक्तीची प्रेरणा, त्यांना भगवत भक्तीची भगवंतांची कृपा आपल्या अ, आपल्यातून आपल्या मार्गे वाटण्याचा प्रयत्न करा. आणि मग 32व्या श्लोकामध्ये मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भगवंत सांगतात की कालोस्मी लोकक्षय कृत प्रवृद्धो लोकान समाहर्तुम इह प्रवृत्त ऋतेपि त्वाम न भविष्यन्ति सर्वे येव स्थितः प्रत्यनिकेषु योधा. तर इथे फार एक अ, गमतीशीर प्रकार होतोय की भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय की तुम्ही पांडव सोडून सगळ्यांचा मृत्यू होणार. आणि त्यावेळेला अर्जुनाला हे लक्षात येत नाही की भगवंत हे सांगतायत की त्यांच्या मुलांचाही आणि त्याच्या सगळ्या इतर आप्तेष्टांचाही मृत्यू होणार आहे. हे त्यावेळेला भगवंतांच्या ह्या सांगण्याकडून सुद्धा अर्जुनाच्या एवढं नीट लक्षात येत नाही आहे. कारण की भगवंत काही गोष्टीचं स्मरण देतात, काही गोष्टींचं विस्मरण पण देतात. म्हणजे जर कधी अर्जुनाला आधीच लक्षात आलं असतं की आपल्या मुलांचा पण मृत्यू होणार आहे याच्यामध्ये, तर तो कदाचित लढलाही नसता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे काही म्हणजे जसं काही आपल्याला असं वाटू शकतं की इथे मॅच फिक्सिंग केल्यासारखं झालेलं आहे म्हणून. की एकच सेकंद जर सॉरी. म्हणजे आपण कधी कधी बघतो की क्रिकेटची मॅच जशी फिक्स झालेली आहे, तर अ, आधीच निकाल माहिती आहे की मॅच मध्ये काय होणार आहे. तसं काही आहे का? तसं नाहीये. इथे भगवंतांची केवळ पांडवांवर कृपा आहे. पांडव धर्माच्या बाजूनी युद्ध करत आहेत, म्हणून त्यांचा विजय शक्य आहे, एवढंच फक्त भगवंत दाखवत आहे. याचा अर्थ असा नाहीये की अर्जुनाला आणि पांडवांना प्रयत्न नाही करायला लागणार आहे. त्यांना पूर्ण आणि मनापासून प्रयत्न करायला लागणार आहे. त्यांची सगळी इच्छा, त्यांची सगळी शक्ती, त्यांची सगळी युक्ती, सगळं काही पणाला लावून त्यांना या युद्धामध्ये लढायला लागणार आहे. आणि पुढे आणखीन भगवंत ऋतेपि त्वाम न भविष्यन्ति सर्वे, याचा एक अर्थ असा पण होऊ शकतो की तू नाही जरी केलंस, ऋतेपीचा अर्थ म्हणजे तुमच्या शिवाय किंवा तुमच्या विना, असं दोन्ही प्रकारे तो घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही जरी नाही केलं तरी हे लोक मरणारच आहेत, मी त्यांना मारणारच आहे. आणि 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी जेव्हा सांगितलं की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, तर भगवंतांना म्हणजे दुष्टांचा संहार करण्यासाठी काही विशेष वेगळे प्रयत्न करण्याची काहीच आवश्यकता नाही. केवळ भगवंतांनी मनात आणलं आणि ठरवलं की ते तसं होणार, त्याच्यासाठी त्यांना वेगळे काही प्रयत्न करायला नाही लागणार. परंतु त्यांच्या भक्तांना त्याचा गौरव मिळावा, त्यांना त्याचा आनंद मिळावा, म्हणून ते आपल्या भक्तांच्या करवी काही चांगले कार्यक्रम करून घेतात. आणि सगळ्यात महत्वाचं भगवंतांचं येण्याचं कारण असतं ते म्हणजे अ, आपल्या भक्तांचा उद्धार करणं. आणि अर्जुना करवी इतरही सगळ्या मानवसृष्टीचा अ, उद्धार व्हावा, हा जो भगवद्गीतेचा जो अ, मतितार्थ आहे तो सगळ्यांना समजावा, म्हणून अर्जुनाच्या करवी अर्जुनाच्या मार्फत भगवंत सगळ्यांना सांगतायत.
आणि भगवंत इतपर्यंत सांगतात अर्जुनाला की तस्मात् त्वम उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम मयैवैते निहतः पूर्वमेव निमित्त मात्रम भव सव्यसाची. तर मग भगवंत इथे अर्जुनाला असं सांगतायत का की तू जे काय करतोय त्याला काही अर्थ नाहीये, तू काही केलंस तरी नियती मी ठरवून ठेवलेली आहे, असा त्याचा अर्थ होत नाहीये. जर तसं असतं तर शेवटी त्याचा शेवट भगवंतांनी असा कधीच केला नसता की निमित्त मात्र भव सव्यसाची. तर इथे अर्जुनाचा गौरव भगवंत करतायत, त्याला सव्यसाचीन हे नाव देऊन. सव्यसाचीनचा अर्थ कोणाला माहितीये का? कोणी सांगू शकेल? डाव्या आणि उजव्या हाताने एक कुठलंही काम एका वेळी करू हा, शकतो, असा काहीतरी अर्थ आहे मला वाटतं त्यात. येस येस, अगदी बरोबर आहे. एकतर म्हणजे पहिल्यांदी दोन्ही आपल्या शरीराच्या दोन्ही अंग, म्हणजे दोन्ही बाजूचे डाव्या उजव्या हाताचे अंग समान क्षमतेने वापरण्याचे आणि कार्य करण्याची क्षमता असलेल्याला सव्यसाचीन म्हणतात. आणि आणखीन एक त्याचा एक अर्थ असा पण निघू शकतो की ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, असा पण त्याचा एक अर्थ होऊ शकतो. कारण अर्जुनाचे अनेक नावं भगवंतांनी घेतले यामध्ये, की महाबाहो, अ, मग धनुर्धर, आणि आता इथे सव्यसाचीन. तर अशा अनेक नावांनी भगवंतांनी अर्जुनाला गौरव केलेला आहे. तर इथे अर्जुनाचं बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला दिसतंय. तर अर्जुन असा खरोखरच फक्त निमित्तच मात्र असता तर भगवंतांनी त्याचा असा गौरव केला नसता. तर जरी संधी भगवंत उपलब्ध करून देत असले तरीही त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे, आपल्यावरच आहे, आणि आपण केलं तरच ते होणार आहे. नाही, इतर सगळं काही होईल, परंतु त्या गोष्टीचा गौरव आपल्याकडे येणार नाही. म्हणून आपण ती भगवंतांच्या सेवेमध्ये जी काय कृती आपल्याला करायची आहे, आपण करणार आहोत, ती मनापासून करायला हवी. आणि भगवंतांचं एवढं महान रूप ज्या वेळेला अर्जुन बघतो, त्यावेळेला अर्जुनाला लक्षात येतं की आपण आत्तापर्यंतचं संपूर्ण आयुष्य ज्या व्यक्तीबरोबर आपण हसत खेळत चेष्टा करत गंमत करत आणि प्रसंगी त्याचा अपमानही करत, अपमान म्हणजे अगदी अपमान असं नव्हे, पण कधी कधी आपण गमतीवारे काहीतरी चुटपुट लागून जगण्यासारखं बोलून जातो, किंवा काहीतरी असं बोललं जातं की ज्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीची महिमा थोडीशी डागाळली जाते, किंवा काहीही अशा प्रकारचं बोलणं. तर अर्जुनाला ते जाणवतं, आणि मग म्हणून अर्जुन भगवंतांकडे माफी मागतात. तर इथे म्हणजे मित्र म्हणून बराच वेळेला, म्हणजे आपण मित्रमैत्रिणींमध्ये आपण बराच वेळा बघतो की आपण असं काही एकमेकांचा खूप मान ठेवायचा आणि त्या पद्धतीने आहोजाव करून बोलायचं असं जरी नसलं, परंतु त्या अनादराने वागण्यामध्ये एक प्रेम असतं. तो अनादर नसतोच, कदाचित ते फक्त औपचारिकता पाळलेली नसते, म्हणून तो कदाचित एक बाह्य दृष्टीने बघितलं तर ते अनादरासारखं होऊ शकतं, परंतु तो अनादर नसून ते केवळ एक औपचारिकता टाळल्यामुळे तो एक निखळ जे एक संबंध असतो तो असतो. परंतु अर्जुनाला असं वाटतं की आपण ते तिथे आपली मर्यादा सोडली होती, आणि प्रसंगी भगवंतांना त्यांची महिमा न जाणता आपण त्यांना त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली त्यावेळेला त्यांची थट्टा मस्करी केली, कधी त्यांचा अपमानही झाला असेल, आणि म्हणून त्यावेळेला ते भगवंतांना प्रार्थना करतात की तुम्ही मला क्षमा करा. आणि
आता हे जे काही विश्वरूप दर्शन होतं, हे पहिल्यांदाच कोणाला दिसलं होतं का? यापूर्वी अजून हे विश्वरूप दर्शन अजून कोणाला दिसलं होतं? कोणाला महाभारतामधले आणखीन काही माहिती आहे? संजय संजय विष्णू. संजयला तर इथे आता इथे या क्षणी प्रत्यक्ष दिसतंय. मी यापूर्वी सांगतोय. पितामह भीष्म. ओके, पितामह भीष्म कोणत्या प्रसंगी दिसलं होतं? अं, असं एवढं नाही सांगता येणार, पण मला असं वाटलं पितामह भीष्मांनाच दिसलं होतं, त्यांचं दर्शन झालं होतं. हम्म, कारण मला नाही. अजून कोणाला काही माहिती आहे? यशोदा मातांना हे दिसले होते, त्यांच्या तोंडामध्ये सगळी पृथ्वी आणि ते सगळं हा, ब्रह्मांड दिसलं. ब्रह्मांड दिसलं होतं, विश्वरूप नव्हतं दिसलेलं. सर राधाराणी. नाही, राधाराणींना भगवंत सगळ्याच रूपात दिसलेले आहेत, ती त्यांची महिमा आहे. परंतु विश्वरूप जे आहे भगवंतांनी सगळ्यात प्रथम, अजून रा- कोणाला काय गेस? राजदूत म्हणून जे ते एकदम बरोबर. ते गेले होते, तेव्हा दुर्योधनाला अगदी त्यांनी बरोबर आहे. विश्वरूप दाखवलं. येस, मातोश्री, आम्ही तुमचे पुत्र शोभतो म्हणजे मला सगळं माहिती आहे. तर ज्या वेळेला राजदूत बनून भगवंत शांती संदेश घेऊन अ, धृतराष्ट्रासमोर जातात हस्तिनापुरात, त्यावेळेला दुर्योधन त्यांचा उपहास करतो आणि म्हणतो की एक गवळी एका राजाला सांगायला आलेला आहे की तुम्ही संधी करून घ्या आणि हे युद्ध टाळा म्हणून, आणि त्याचा प्रचंड अनादर करतो. तर दुर्योधनाला त्यावेळेला खूप प्रचंड अभिमान, अहंकार असतो, आणि तसाच अहंकार धृतराष्ट्राला पण असतो. त्या प्रसंगी भगवंतांनी दुर्योधनाला आणि धृतराष्ट्राला दोघांनाही त्यांचं विश्वरूप दाखवलं होतं. परंतु माया बघा कशी असते, की इथे अर्जुनाला जेव्हा त्यांनी आपलं विश्वरूप दाखवलं, त्यावेळेला अर्जुनाला विस्मय वाटला, भगवंतांच्या विषयीचा आदर वाढला आणि त्यांचं भगवंतांविषयीचं समर्पण वाढले. पण तेच रूप ज्या वेळेला दुर्योधनाने बघितलं, धृतराष्ट्राने बघितलं, धृतराष्ट्राला तर खरं म्हणजे तो अगदी बालपणापासून अंध होता, म्हणजे त्यांनी कधीच कोणत्याही प्रकारचं काहीच गोष्टी त्याला दिसलेल्या नव्हत्या. परंतु भगवंतांनी कृपा करून त्याला ते रूप दाखवलं होतं. परंतु दोघांचाही संभ्रम असा झाला की भगवंत केवळ एक मायावी व्यक्ती आहेत, आणि ते केवळ मायेचा म्हणजे आपण हातचलाकी करून काही जादूटोणा करणारे लोक बघतो ना, तर तशा प्रकारचं काहीतरी व्यक्ती भगवंत म्हणजे आहेत, अशा प्रकारे उपहास केला आणि भगवंतांना बंदी बनवून कारागृहामध्ये टाकण्याची दुर्बुद्धी दुर्योधनाला झाली. तर या अध्यायाच्या सुरुवातीला ज्या वेळेला भगवंत, किंवा अनेक ठिकाणी पूर्वी पण असा जेव्हा विषय आलेला आहे, त्यावेळेला भगवंतांनी असं सांगितलंय की तुम्ही, मी अर्जुना, मी तुला हे सांगतोय कारण की तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी असूया नाही, आणि ती असूया नसल्यामुळे मी तुला माझ्याविषयीची ही सगळी गुह्य माहिती सांगतो. म्हणजे एखाद्याला, म्हणजे आपण 9व्या अध्यायामध्ये बघितलं, त्या अध्यायाचं नावच राजविद्या राजगुह्य योग असं लिहिलेलं आहे. म्हणजे असं धडधडीत अशा करोडो भगवद्गीतेच्या प्रती जर सगळीकडे अशा सगळ्या विखुरलेल्या आहेत, सगळीकडे पसरलेल्या आहेत, तर तो
संदेश गुह्य कसा असू शकतो? तर तो गुह्य अशासाठी राहतो कारण की ज्या व्यक्तींच्या मनामध्ये भगवंतांच्या विषयी असूया असते त्यांना ते दिसतच नाही. समोर भगवंत उभे असले तरी सुद्धा ते भगवंत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही. तर आपण नामस्मरणाविषयी पण आपण म्हणतो की भगवंत केवळ कायम आपल्या चिंतनात असावे. परंतु आपण बघितलंय आधी सुद्धा दोन अतिशय महान योद्धे होते, एक कृष्णाच्या काळामध्ये आणि एक रामाच्या काळामध्ये, की ज्यांचं भगवंतांचं प्रचंड स्मरण होतं, परंतु तरी सुद्धा ते भगवंतांचे अ, शत्रू होते. असे कोणते उदाहरण झालेत? रामाच्या काळामध्ये कोणते? रावण. रावण. म्हणजे जसं त्यांनी सीतेचं हरण केलं तसं त्याच्यानंतर मारीचानी त्याला म्हणजे सीतेचं हरण करण्यापूर्वीच मारीचानी त्यांना सांगितलं होतं की ह्या व्यक्तीची शक्ती अमर्याद आहे, प्रचंड आहे, तर तू त्यांच्या नादी लागू नकोस. परंतु त्यांनी तरी सीतामातेचं हरण करून त्यांना घेऊन आला, आणि जसा त्यांना घेऊन आला तसा त्याच्यामध्ये मनामध्ये कायम एक भगवंतांच्या विषयी, रामाच्या विषयी कुठे ना कुठेतरी एक मनामध्ये विचार होता सतत. जवळजवळ एक वर्षभर सीता महाराणी तिथे त्या अशोक वाटिकामध्ये बंदिस्त होत्या, आणि जोपर्यंत भगवंतांनी जाऊन त्यांना सोडवून आणले नाही तोपर्यंत त्या तिथे होत्या. आणि त्याच वेळेला रावणाच्या मनामध्ये पण त्यांच्याविषयी स्मरण कायम होतं, परंतु ते स्मरण कसं होतं तर ते असूयेचं होतं. आणि त्याच्यामुळे जरी ते स्मरण होतं तरी सुद्धा ते असूया असल्यामुळे त्या स्मरणाचा लाभ रावणाला कोणत्याही प्रकारे झाला नाही. असंच एक व्यक्तिमत्व आणखीन श्रीकृष्णांच्या काळामध्ये, महाभारताच्या काळामध्ये झालं. कोण होते ते व्यक्ती? कंस. कंस. कंस मामा. जसे ती म्हणजे ते तर म्हणजे भगवंतांच्या जन्माच्या आधीपासून त्या कंसाला अ, ध्यास लागलेला होता भगवंतांच्या विषयी. परंतु ध्यास कसा होता? तो धसक्याचा ध्यास होता, की कोणत्याही क्षणी भगवंत येऊन त्याच्या मृत्यूचं कारण होऊ शकतील. खरं म्हणजे भगवंत प्रत्येकाच्या मृत्यूचे कारण आहेत. भगवंतांनी इथे सांगितलं कालोस्मी वगैरे वगैरे, ते भगवंतांनी आता पण सांगितलंय आणि मागच्याही अध्यायामध्ये सांगितलं होतं की कालोस्मी लोकक्षय कृत प्रवृद्धो. तर प्रत्येकाचाच काळ आहेत भगवंत. या गोष्टीची जाणीव असून देखील सुद्धा कंस केवळ आणि केवळ मनामध्ये असूया असल्यामुळे भगवंतांचं स्मरण जरी होतं तरी सुद्धा ते योग्य पद्धतीने नसल्यामुळे कोणत्याही त्याचे आध्यात्मिक उद्धार झाला नाही. म्हणून आपल्या मनाचे भावना खूप महत्वाची. मनामध्ये प्रेमभाव जोपर्यंत भगवंतांच्या विषयी निर्माण होत नाही तोपर्यंत आपण भगवंतांविषयी कितीही वाचलं, भगवंतांविषयी कितीही माहिती असली, काहीही असलं तरी सुद्धा जोपर्यंत आपण तो भाव स्थिती येत नाही तोपर्यंत आपल्याला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून सुटका मिळणार नाही. आणि ते सुटका जर मिळवायची असेल तर पुढे भगवंत 55 मध्ये सांगतात की मत कर्म कृन मत परमो मद्भक्त संगवर्जित निर्वैर सर्वभूतेषु यस मामेति पांडव. हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रित्यर्थ काम करतो,
मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. त्यामुळे भगवंतांनी इथे 3 निकष सांगितलेले आहेत, की म्हणजे एकतर सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघामधून मुक्ती होणं अतिशय महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला काय आहे की लोक खूप प्रचंड वाचन असतं, म्हणजे त्यांना बरेच लोक असे आहेत की ज्यांना अनेक आपले सगळे ग्रंथ मुखोद्गत आहेत. भगवद्गीता पण मुखोद्गत आहे, महाभारत, भागवतम, त्याच्यामधले अनेक श्लोक मुखोद्गत आहेत. परंतु त्याचा उपयोग कशासाठी करतात? तर केवळ तर्कवितर्क करण्यासाठी. म्हणजे केवळ आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगण्यासाठी, त्या ज्ञानाचा वर्चस्व सिद्ध करण्यासाठी, म्हणून ते भगवंतांच्या विषयीची माहिती केवळ संग्रहित केलेली असते, त्याचा उपयोग काही नसतो. या ज्ञानाचा उपयोग केव्हा होतो? की ज्या वेळेला आपण आपलं चित्त स्वच्छ करतो, धुवून पुसून लख्ख जेव्हा करतो, की ज्याच्यामध्ये आपल्या आत्म्याचा प्रतिबिंब आपल्याला दिसेल, तेवढं जेव्हा आपण लख्ख करू शकू, त्याच वेळेला त्या ज्ञानाचा आपल्याला उपयोग होणार आहे. परंतु बरेच लोक काय करतात? ते ज्ञान केवळ तर्कवादासाठी अ, अ, संग्रहित करतात. दुसरी गोष्ट म्हणजे सकाम कर्म, म्हणजे कोणत्याही इच्छेच्या, आशेच्या साठी. मग आपण बघतो ना ते की देवा मला 1 लाखाची लॉटरी लागू दे, मी तुला 11 रुपये आणि नारळ वाहीन. हे म्हणजे आवळा देऊन कोहळा काढण्याची एक मानसिकता आपल्या एक सर्वसाधारण अ, म- मानवजातीच्या, संपूर्ण मानवजातीच्याच मनामध्ये असते. मग त्याच्यातून अनेक अंधश्रद्धा निर्मित होते, त्याच्यातून फसवे लोक निर्माण होतात, आणि मग आपल्या धर्माला आणि आपल्या एकंदरीतच सगळ्या वैदिक परंपरेला मग गालबोट लागतं. त्यामुळे आपल्या धर्माविषयी आपल्याला योग्य ज्ञान असावं. ज्या वेळेला आपल्याला आपल्या धर्माविषयी योग्य ज्ञान असेल, त्याच वेळेला आपण आपला धर्म टिकवू शकू. धर्म हा केवळ त्या ज्ञानाच्या आधारावर चाललेला आहे. आपल्या वेदांमध्ये म्हटलंय, धर्मो रक्षती रक्षितः. म्हणजे आपण जर धर्माचं रक्षण केलं, तर आपला धर्म आपलं रक्षण करणार आहे. आणि आज आपण बघतो की आपलं केवळ आणि केवळ अ, अज्ञानामुळे आपला धर्म आज मातीत मिळत चाललेला आहे. म्हणजे वास्तविक बघता आज कोणत्याही प्रकारचं असं शस्त्रास्त्र धारण करून कोणत्याही प्रकारचं असं आक्रमण नाही, काही नाही आहे. परंतु केवळ अज्ञान आणि आपल्या धर्माची उपेक्षा, याच्यातूनच आपला धर्म नष्ट होतो. म्हणजे ते म्हणतात ना की लोखंडाला इतर कोणताही वस्तू सहजासहजी कापू शकत नाही, त्याचा नाश करू शकत नाही. परंतु त्या लोखंडामधून जो गंज लागतो, तो जो गंज आहे, तोच त्या लोखंडाला त्याचा विनाश करतो. आणि आपल्या धर्माचंही आज साधारण तसंच चाललेलं आहे, की आपण तो धर्म, कोणत्याही प्रकारची बाह्य शक्ती, काही छुटपुट प्रमाणामध्ये थोड्याफार बाह्य शक्ती आहेत, परंतु आपल्याच धर्माला जो आज गंज लागलेला आहे, की आपल्या धर्माची उपेक्षा जी आपल्याकडून होते आहे, त्याच्यामुळे जो आज आपल्याला धर्म आपला अतिशय गौरवशाली धर्म आहे, परंतु केवळ त्याच्याविषयी अज्ञान पसरवलं जातं, आणि त्या अज्ञानाला आपण तोड काढण्यासाठी आपण काय बोलावं याची पण आपल्याला माहिती नसते. म्हणून आपल्या धर्माविषयी ज्ञान अतिशय महत्वाचं. आणि ते ज्ञान कसं असावं? तर तर्कवादाच्या संघामधून मुक्त असावं. आणि मग तिसरा निकष जो भगवंत सांगतात ते, की माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न व्हायला हवं. तर भक्ती आणि विशुद्ध भक्ती, तर
भक्तीला हे जे एक विशेषण लावलेलं आहे विशुद्ध भक्ती, तर ती एक विशुद्ध भक्ती असायला हवी की ज्याच्यामध्ये भगवंतांकडून आपल्याला काहीही अपेक्षा नाहीये आणि केवळ भगवंतांच्या आनंदासाठी, त्यांच्या प्रेमासाठी, त्यांच्या भक्तीसाठी आपण कार्य करतोय असं असावं. आणि मग पुढे भगवंत सांगतात, जो माझ्या प्रित्यर्थ काम करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. हे सगळे निकष आपण ज्या वेळेला धर्माचं योग्य ज्ञान घेऊ, त्यावेळेला आपल्याला साहजिकच भगवंतांच्या कार्यामध्ये आपण आपल्याला झोकून देऊ. भगवंतांना आपण आपल्या आयुष्याचं परम लक्ष्य मानू. आणि जेव्हा आपण भगवंत आपल्या मनामध्ये असतील त्यावेळेला साहजिकच मनामध्ये करुणा निर्माण झाल्यामुळे आपल्या सगळ्या प्राणीमात्रांशी आपण मित्रताने वागायला लागू. तर ते काय क्वालिटीज असतील त्या आपण पुढच्या अध्यायामध्ये, 12व्या अध्यायामध्ये बघूया. आज इथेच थांबूया. कोणाला जर काही प्रश्न असेल तर आपण थोडेफार प्रश्न घेऊ शकतो. कोणाला काही प्रश्न आहेत का? मला काही प्रश्न नसतील तर मला नेहमी प्रश्न असतात. महाभारतामध्ये अर्जुन जसं म्हणतो की त्यांनी त्यांची महिमा न जाणता प्रसंगी त्यांच्याशी विनयाने नाही वागलेले आहेत ते. प्रसंगी त्यांचा योग्य यथोचित मान ठेवून नाही वागले. तर असेच आणखीन एक व्यक्ती महाभारतामध्ये झाला की ज्यांनी भगवंतांचा वेळोवेळी अपमान केला आणि त्यांच्या या दुष्टकृत्याची भगवंतांनी त्यांना शिक्षा केली. असा कोण व्यक्ती आहे? जयद्रथ असेल का? कारण त्याचे 100 अपराध पोटात घातले होते प्रभूंनी. अगदी बरोबर आहे. शंभर अपराध त्यांचे पोटामध्ये घातले होते आणि भगवंतांच्या विषयी त्याला अगदी लहानपणापासून माहिती होतं की भगवंतांच्या हातून त्याचा मृत्यू होणार आहे आणि का होणार आहे ते पण सांगितलं होतं की त्यांनी जर का कधी 100 अपराध केले. सॉरी, जयद्रथ नाही त्याचं नाव. जयद्रथाला तर अर्जुनाने मारले. शिशुपाल आसुरिया शिशुपाल शिशुपाल. येस, शिशुपाल ओके. शिशुपालाला हा, शिशु शिशुपालाचे शिशुपाल याने ज्या वेळेला मिळते ना ते अ, कृष्ण. इंद्रप्रस्थामध्ये भगवंतांच्या करवी अश्वमेध यज्ञ करून घेतला आणि त्यांना त्या सभेचं सगळ्यात मानाचं पद दिलं होतं. त्या वेळेला शिशुपालाला ते सहन झालं नाही आणि त्याचा हा संभ्रम होता की हा केवळ एक गवळी आहे, दूध विकणारा आणि गाईगुरांचं संगोपन करणारा व्यक्ती आहे आणि याला सगळ्या सम्राटांच्या समोर त्यांनी एवढा मोठा मान दिलेला आहे युधिष्ठिराने. तर बराच वेळेला आपण असं लक्षात येतं की समोरच्या व्यक्तीची माहिती नसते, आपल्याला त्यांच्या महिमेची माहिती नसते आणि आपण सगळं खरं म्हणजे तर प्रत्येकाशीच आपण आदराने वागलं पाहिजे, त्याच्याबद्दल काहीच शंका नाही. आणि त्यांच्या
योग्य कीर्तीनुसार, त्यांच्या योग्यतेनुसार त्या प्रत्येका व्यक्तीला त्यांचा त्यांचा मान हा द्यायलाच असं हवा. आणि विशेष करून भगवंतांची महती तर इतकी प्रचंड आहे की आपण नेहमीच त्यांचा मान राखायला पाहिजे. प्रसंगी कधी कधी आपल्याला आवडेलच असं आणि आपल्याला ज्या सगळ्या हव्याच आहेत अशा गोष्टी कधी कधी आपल्याला होत नाहीत आपल्या आयुष्यामध्ये. परंतु ते भगवंतांना माहिती असतं की आपल्याला कधी आपल्यासाठी त्या गोष्टी योग्य आहेत, कधी नाही आहेत. तर आपण बघतो की पांडव हे सगळ्यात प्रिय भक्त होते भगवंतांचे. परंतु तरी देखील भगवंतांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंग आणले. आणि जर आपण असा म्हणजे मॅथमॅटिकल हिशेब जर केला तर त्यांचं सगळ्यात जास्त आयुष्य हे खडतर परिस्थितीतच गेलं. म्हणजे त्यांचा जन्म एक तर झाला तो वनवासातच झाला, कारण की त्यावेळेला अ, अ, पांडू संन्यास घेऊन जंगलात गेलेले होते आणि अ, तिथेच त्यांचा जन्म झाला. आणि ज्या वेळेला पांडव हस्तिनापुरात परत आले, ते पांडू महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळेला ते हस्तिनापुरात आले. आणि हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्र आणि दुर्योधनाला ते त्यांच्या वाटेत आलेल्या त्यांच्या राजभोगाच्या म्हणजे राज्य भोगण्याच्या मार्गामध्ये ते कंटक असल्यामुळे तिथेही त्यांची प्रचंड उपेक्षा झाली. त्यानंतर त्यांच्या राज्यांचं विभाजन झालं. तर तो जो काळ होता थोडासा इंद्रप्रस्थ बनवला त्यावेळेला थोडासा काळ तो फक्त बरा गेला. त्यानंतर लगेच दूतसभा आली. दूतसभेमध्ये पुन्हा त्यांचं सगळं सर्वस्व गेलं. पुन्हा वनवास आला. त्या वनवासातून तो पूर्ण होत नाही तर लगेच युद्ध आलं. युद्धामध्ये सगळी मुलं मारली गेली. त्यामुळे त्यांचं आयुष्य प्रचंड दुःखाचं होतं. त्यामुळे असं काही नसतं की भगवंतांची कृपा असल्यामुळे आयुष्यामध्ये सगळं सुरळीत होईल असं नसतं. पण ते शुभ असतं. ते आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ते योग्य असतं. आणि म्हणून भगवंत जे काय करतात ते योग्यच करतात. ही गोष्ट आपण मनामध्ये ठेवून आपल्या परीने अ, एक संसार एक गाडा जसा व्यवस्थित चालायला पाहिजे तेवढे प्रयत्न करून इतर सगळे आपली जी शक्ती आणि युक्ती जी काय आहे ती भगवंतांच्या सेवेसाठी लावावी. ठीक आहे. अजून काही कोणाला प्रश्न नाही आहेत तर आपण आजचं हे निरूपण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. पुन्हा 15 दिवसांनी आपण भेटूया. खूप छान झालं आजचं लेक्चर. थँक्स टू यू. एवढं सुंदर मेसेज आहे. थँक्यू. थँक्यू बाळा. धन्यवाद. चला, धन्यवाद.